हॅलो हाय नमस्कार. मी तुमच्या सर्वांच्या ओळखीची विजया भोसले शिंदे. आज मी सर्वप्रथम आजच्या ब्लॉगची सुरुवात करणार आहे गणरायाच्या दर्शनानंतर. पुणे नगरीतलं सुरुवात सुंदर असं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणरायाच्या दर्शनाकरता जाणार आहे. त्यानंतर पुणे नगरीमध्ये नगरकर ज्वेलर्स यांचे जे शॉप्स आहेत त्यांच्या शॉपला तर व्हिजिट देणारच आहे आणि त्याच्यानंतर एक खास व्हिजिट आहे ती तुम्ही बघालच. आणि आज मंगळवार असल्या कारणाने खूप गर्दी आहे, त्याकरता आम्ही हा तात्काळ पास घेतलाय दर्शनासाठी. आता आम्ही सगळे दर्शनाला चाललो. श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय. हो श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय. का टी शर्ट घातलाय आज तू? हा जिंकायचं आहे कोणाला? आरसीबीला. अजून कोणाला? आरसीबी ला. अच्छा, खूप कट्टर अगदी आहेस आरसीबी बद्दल, म्हणून आज मंगळवारी आलायस तू देवळामध्ये. हो. कट्टर पुणेकर पण आहेस? हो. अच्छा, आम्ही मुंबईकर ठाणेकर आज आलोय दर्शनासाठी इथे. आणि दर्शनाच्या लाईनीमध्ये मुलांनी बघितलं की आम्ही ज्यांना सपोर्ट करतोय तो टी शर्ट आता इथे घातलेला एक दादा दिसतोय. म्हणलं चलो आता दादाला पण व्हिडिओ मध्ये घेऊया. आरसीबीला म्हणजे आज ऑल द बेस्ट ह्याला म्हणावं का आरसीबी ला आता ते कळत नाहीये, पण बाप्पांची कृपा नक्कीच होईल. तुझं नाव काय? आयुष. अच्छा, आयुष वी ब्लॉग्स आहेत आमचे, नक्की बघ. चालेल. तुम्ही आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये बघितलेलं नगरकर ज्वेलर्स आणि आज आपल्या ह्या ब्लॉग मध्ये बघत आहात तुम्ही 1952 सालचं श्रीपाद शंकर नगरकर जवेरी सराफ हे पुण्यातलं दालन आहे. आता त्या दालनाला आपण भेट देतो. राजवाड्यामध्ये चाललोय आपण आता. काय बघायला? एक वेगळं युनिक असं कलेक्शन. आपण सेकंड दालनाला भेट दिले आणि आल्यानंतर सेकंड फ्लोअरला एका राजवाड्यामध्ये मी एंटर झाले असं मला फील झाला. ते सगळं आता मला अनुभवायचं आहे इथे, कारण त्या युनिक सगळ्या डिझाईन्स, त्या हार आता राजश्रीताई मला सांगणार आहेत की राजश्रीताई हे सगळे हार आहेत, हे सगळे नक्की एक्झॅक्टली काय बोलतात ह्याला? ऍक्च्युली हे रजवाडी कलेक्शन आहे. हे ब्रायडल लुक आहे पूर्ण. ह्याच्यामध्ये पूर्ण रिअल अँटिक पोल्की एमरल्ड्स सगळं ह्याच्यामध्ये आपण वापरलेलं आहे. त्यामुळे ब्रायडल सेट्स हे पूर्ण. हे सुद्धा दिसायला मोठे पण वजनाला हलके. ऍक्च्युली वजनाला हलके. हो, तेच मला जाणवलं आल्या आल्या. मनी दिसतोय मोठा एकदम, वजनाला हलका आहे आणि अतिशय युनिक आहे. म्हणजे नॉर्मल आपण हार बघतो, नॉर्मल हार बघतो आपण, पण हा जो पॅटर्न आहे ना हा एकदम ह्यावेळेस सरांनी एकदम वेगळं लुक दिलेले. सरांनी स्वतः डिझाईन्स केलेले, त्यामुळं हे एकदम वेगळा पॅटर्न केलेला आहे सरांनी. त्यामुळे आल्या आल्या पहिल्यांदा माझं असं हाराकडे लक्ष गेलं, कारण नॉर्मल हार नाही. नॉर्मल नाही. नेहमी आपण बघतो त्याच्यामध्ये एलिफंटच्या डिझाईन्स असतात, मोराच्या असतात, पण ह्यात मला कुंदनाचं काम अतिशय रेखीव दिसतंय. प्रत्येक ह्याच्यात मला कुंदन दिसतंय आणि स्टोन पण आहेत. तर सोन्यामध्ये जी जडणघडण केली आहे कुंदनाची आणि स्टोनची
ती खूपच Actually रेखीव आहे. कुंदन नाही, हे रिअल पोलकी आहे? पोलकीमध्ये अच्छा. केलेलं आहे. म्हणजे मला वाटलं पोलकी कुंदन आहे. emeralds नाही, कुंदन आहे. कुंदनमध्ये नाहीये, कुंदन नाहीये. पोलकीमध्ये. पोलकीमध्ये. पोलकी. अच्छा. आणि हे रिअल पोलकी आहे. रिअल पोलकीमध्ये केलं. अरे वा, मस्त. हे लाईट मध्ये बँगल्स आहेत. आपला रेग्युलर शिंदेशाही तोडा जो असतो तो लाईट मध्ये यावेळेस केलेला आहे सरांनी. अच्छा. म्हणजे ह्याला मला असं वाटलं कुंदन बोलतात, पण हे पोलकी. ऍक्च्युली पोलकी आहे. हे वरच्या कलेक्शन मध्ये राजवाड्यामध्ये तुम्हाला पूर्ण रिअल रुबी, एमरल्ड, पोलकी हे डिझाईन्स, ह्याच्यावरती डिझाईन्स सगळे बघायला मिळतील. आणि सरांची डिझाईन एक नंबर आहे, अतिशय युनिक आहे. आणि फक्त इथे ज्वेलरीज बघत होते मी आणि लगेच माझं राईटकडे लक्ष गेलं हो. की खूप अँटिक पीस पण पूर्ण आहे. antique त्याच्यात pieces मिरर आहेत आहे. ह्या आणि हे mirror. खूप मला एक वेगळं असं युनिक दिसलं. हे दशावतार मध्ये म्हणतात, ह्याला दशावतार आहेत हे पूर्ण सगळे. आणि अच्छा. हे ओल्ड बर्मा रुबीज लावलेले आहेत ह्याच्यामध्ये. अच्छा हे सगळे ओल्ड बर्मा रुबीज आहेत. अच्छा. रुबीज आहेत आणि हे बघा, हे असं बंद होतं ओपन आणि ओपनही होतं. दशावतार पूर्ण चांदीमध्ये. पूर्ण चांदी आणि रुबी. रुबी. खूप सुंदर. मागे अवॉर्ड्स पण बघू शकता, खूप सारे अवॉर्ड्स आहेत. अँटिक असं आपल्याकडे सायकल आहे, बुलट आहे आणि आपलं बुद्धिबळ म्हणजे आता चेस थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तेही चांदीमध्ये आहे इथे. एवढंच नाहीये तर घड्याळ, परत इथे एक कार दिसतीये मला. आणि हे काय आहे ताई? हुक्का. अच्छा. तो ओके. टाईप आहे. त्याच्यामध्ये हे घेतलं, हे करायचं, ओपन करायचं, हे ओके. अच्छा. आतमध्ये टाकायचं. त्याला पण सुंदर डिझाईन केली आहे. ओपन होते. हे सगळं रिअल अँटिक आहे, जुन्या काळातलं. हो 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 हो. सगळं विकनेस. हो, सिल्वर आहे. मी आल्यावरच पाहिलं. आतमध्ये सागवानी लाकूड आहे आणि त्याच्यावरती पूर्ण चांदीचे आपण डिझाईन्स केलेले आहेत. ते पूर्ण डिझाईन सगळे ह्याच्यावर आपण ऑर्डर्स घेतो, हे सगळं विकण्यासाठी. मस्त. म्हणजे खुर्ची, टेबल, सोफा हे सगळं चांदीमध्ये बनवलं पूर्ण गेलं. चांदीमध्ये आहे. आतमध्ये लाकूड आहे सागवान आणि त्याच्यावरती चांदीचं हे. हो. सुंदर. म्हणजे प्रॉपर सोन्या चांदीमध्ये बसलोय. पूर्ण सोन्या चांदीमध्ये. हा एक हार ताई, या इकडे राजश्री ताई. ह्या हाराला काय बोलतात? हा पण रजवाडीमध्येच मोडला जातो. ह्याच्यामध्ये पण एमरल्ड्स आहेत, रुबी आहे आणि पोलके आहेत थोडे थोडेसे. एकदम वेगळं लुक दिलेलं आहे. कारण की ह्याच्यावरती मग नेकलेस नाही घातला तरी चालतो, फक्त हार मोठा असा घातला तरी चालतो. मस्त. खूपच सुंदर रजवाडी कलेक्शन सगळं हेवी कलेक्शन आहे. ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ इंडिया 2023 पुरस्कार विजेते आहेत प्रसाद नगरकर दादा. हे त्यांचे सर्टिफिकेट्स इथे आहेत. हे घड्याळ सुद्धा चांदीचं आहे. नाही, हे एकदम जुन्या सरांना म्हणजे एकदम जुन्या गोष्टींची खूप हौस आहे. प्रसाद अच्छा. सर, पुष्कर सर दोघांना खूप हौस आहे. त्यामुळे मस्त. ज्या जुन्या गोष्टी हित त्यांनी ठेवलेल्या आहेत ना, म्हणजे एकदम वेगळ्याच ठेवलेल्या आहेत. नाही, आहेतच, युनिकच हो, आहे. सगळं आल्यावर unique पाहिलं ठेवलेलं आम्ही. आणि इथे बघालच हे सगळं चांदीचं आहे. हो, सगळं चांदीचं आहे, सगळं विकण्यास. म्हणजे मला आत आल्यावर असं वाटतंय की कुठल्या तरी मी म्युझियम मध्ये आली. अच्छा. म्युझियम मध्ये शक्यतो आपण ह्या गोष्टी बघतो ना सर. आणि इथे खरोखर एक अँटिक एवढ्या गोष्टी प्रसाद सरांनी इथे ठेवलेल्या आहेत. त्यांना असं वेगळं, प्रसाद सर, पुष्कर सर आमचे खूपच वेगळे आहेत. त्यांना असं ना वेगळं लुक द्यायचं असतं. म्हणजे क्लायंट्स येतात, त्यांना असं वेगळं काहीतरी आपलं जाणवलं पाहिजे. प्रत्येक ज्वेलरी शॉप मध्ये बघा तुम्ही रेग्युलर काउंटर्स वगैरे असतात. बरोबर आहे. पण हा जो काउंटर केलेला आहे सरांनी, हा एकदम युनिक केलेला आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित दाखवता यावं त्या म्हणजे हिशोबाने अगदी सगळ्या मी गोष्टी पायऱ्या केलेल्या. चढले ना, पायऱ्या चढताना पण तिथे बाजूला वेगळं. त्यांनी त्या पूर्ण वॉल वरती पण पूर्ण खूप असे wallवर अँटिक केले. छोटे छोटे पीस Antiques वेगवेगळे केलेले ठेवलेले आहेत. आहेत. हो त्यामुळे बघण्यासारखं आहे. हो, सगळ्या गोष्टी एकदम वेगळ्या केलेल्या आहेत त्यांनी. म्हणजे नुसता राजवाडाच नाहीये, एक वेगळ्या प्रकारचं म्युझियम आहे. खूप सुंदर. आता ह्या दालनामध्ये अजून एक सेक्शन आहे. पण लगेच आम्ही चप्पल काढली, मंदिरात आम्ही जातोय. कारण बघितल्या बघितल्या सुंदर अशी बालाजींची मूर्ती इथे तुम्हाला दिसेल. आणि ताई हे काय सांगाल, हे कोणते पोस्टर्स आहेत? हे पोस्टर आपण ब्रायडल लुक जे करतो, अच्छा. तर कसे डिझाईन्स वगैरे करता येतील आपल्याला, कसं ते दिसेल ब्राईडनी घातल्यावर गोष्टी. खूप त्यासाठी फायदा होईल. म्हणजे हो. कळेल की माझी कळतं जर की नऊवारी कशी- येलो नऊवारी, कलरची आहे, हा, तर मला त्याच्यावर कोणता कुठला- हार हा, साजेसा त्या दिसेल हिशोबाने मग त्याच्यावरती. ते असे डिझाईन्स इथं लावलेले.
आणि प्रत्येक कलरच्या साडीवरचे हार हो, प्रत्येक वेगवेगळे असे कलरच्या कसे साडीवर. छान दिसतील ते दाखवलेत. आणि हे काय आता इकडे हे सरांचं कलेक्शन. अरे वा, बघा अजून एक नवीन कलेक्शन. सर दोघांचं कलेक्शन आहे. त्यांना वॉचेस, गाड्या वगैरे आवड आहे सगळ्या गोष्टींची. हे त्यांचं कलेक्शन आहे. डायमंड डायमंडचा पेन आहे. वॉचचं कलेक्शन बघू शकता तुम्ही. इकडे पण आहे, हे विकण्यासाठी. अच्छा, आणि हे रोलेक्स वगैरे. हे रोलेक्सचे वॉच आहेत आणि हे सेलसाठी आहेत इथे. तुम्ही फक्त सोनं चांदीच नाही तर खूप सारे असे वॉच सुद्धा इथे घेऊन जाऊ शकता. हो, आमचं जे कोथरूडचं कलेक्शन होणार आहे, सर म्हणाले एक फ्लोअर आहे ना, ते खास जेंट्स लोकांसाठी करणार आहे. अच्छा. कारण की कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला जेंट्ससाठी कुठं हे कलेक्शन दिसणार नाही सेपरेट केलेलं. पण सर आमचे म्हणाले की जेंट्ससाठी खास वेगळं कलेक्शन. नेहमी कसं असतं, कोणत्या लेडीज शॉपिंगला आल्या ना, Ladies जेंट्स shopping. तिथे सोप्यावर Gents, बसलेले हो. असतात बिलिंग पण करेपर्यंत. यावेळेस सर म्हणाल की आपण कोथरूडच्या शोरूम मध्ये जेंट्ससाठी एक वेगळं फ्लोअर करू. खूप छान, मस्त. म्हणजे वेगळं, म्हणजे जेंट्सला पण काही टेन्शन राहणार नाही की लेडीज खरेदी करतात आणि आम्हाला काहीच नाही. त्यांना बिल देतानाच असं. टेन्शन असतं फक्त, पण आता तेही टेन्शन कमी होणार आहे. बाजूला ते बिझी हो. होऊन जातील हो. त्यांचं कलेक्शन त्यांचं बघण्यामध्ये. कलेक्शन. राजश्रीताई सांगणार आहेत इथे किती मजले आहेत. इथे ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला हार काउंटर, नेकलेस काउंटर आणि बँगल काउंटर, चैन, पेंडंट सेट्स आणि चांदी ह्या सर्व गोष्टी ह्या ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला बघायला मिळतील. आणि फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला डायमंड काउंटर, मंगळसूत्र काउंटर, टॉप्स काउंटर आणि अंगठी काउंटर हे सेकंड फ्लोअरला. आणि थर्ड फ्लोअर जे आहे आपलं राजवाडा काउंटर, तिथनं पूर्ण युनिक डिझाईन्स, ब्रायडल कलेक्शन पूर्ण तुम्हाला तिथे बघायला मिळेल. ते आत्ताच बघून आलोय, प्रॉपर राजवाड्यात जाऊन आलोय असं फील होत आहे. म्हणजे प्रत्येक दुकानामध्ये जेव्हा पण आपण बघतो ज्वेलरी शॉपमध्ये फक्त काउंटर, हार लावलेले आहेत, असं नॉर्मल गोष्टी दिसतात. नाही तर बाजूला काहीतरी फाउंटन आहे वगैरे एवढ्याच गोष्टी असतात. पण आता आम्ही जेव्हा तिसऱ्या मजल्यावरती गेलो, जेव्हा डोर ओपन केला, अक्षरशः एका राजवाड्यामध्ये आम्ही एंटर केलंय असं फील झालं. तर खरंच आहे, तो राजवाडाच बनवलाय सरांनी. आणि त्यांचं जे कलेक्शन आहे ना, युनिक आणि अँटिक पीस जे त्यांनी तिथे ठेवलेले आहेत, ते एखाद्या म्युझियमला गेल्यानंतर आपण जेव्हा हो. बघतो ना, म्युझियम मध्ये अशा तलवारी बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या असतात, तसे बरेच प्रकार इथे आम्ही बरेच पाहिले. प्रकार, वेगळ्या डिझाईन्स आहेत सगळ्या. खूपच तुम्हाला युनिक आहेत. आवडतीलच. आवडल्या आवडतील नाही, खूप आवडल्या. आवडलं. खूप सुंदर आहे. आता हो. इथून जवळच आपलं तुळशी बागेमध्ये अजून एक तुळशीबागेमध्ये आहे. आमचा अजून एक शोरूम आहे. अच्छा ते इथनं गेले की आमचा माणूस तुम्हाला. अच्छा, आईंनी सांगितलं तिथे खूप साऱ्या चांदीच्या व्हरायटीज बघायला मिळतील. सोनं बघितलं, डायमंड बघितलं आणि अगदी सोफा खुर्ची सुद्धा बघितली चांदीची. आता तिथे काय काय व्हरायटीज आहेत ते बघूया आपण. चला. तुळशी बागेतील हे सेकंड आहे त्यांचं शोरूम. वरती बघू शकता पुन्हा एकदा मी श्रीपाद शंकर नगरकर जवेरी सराफ. आणि आपण भेट देत आहोत त्यांच्या ह्या तिसऱ्या दालनाला. या नमस्कार. हो आता सेकंड शॉप मध्ये पण आहे, आता तुमच्याकडे आता तिसऱ्या शॉपला. राम दरबार छोटासा. चांदीमध्ये आहे ना, हे कलेक्शन मला तुमचं फार आवडतं. मी स्वतः 2 मूर्ती घेतलेल्या आहेत आतापर्यंत. आपल्याकडे हे गोल्ड प्लेटेड केलेलं गणपती. अच्छा, चांदी आहे आणि गोल्ड प्लेटेड आहे. सुंदर. हम्म. आजच आपण दर्शन घेतलं श्रीमंत हो. दगडूशेठ हलवाई गणपती. हे गाय वासरू पण आहेत, गणपती सगळे वेगवेगळे कलेक्शन आहेत. इथे झोका आहे. अच्छा या समया पण छान आहेत छोट्याशा. अच्छा, ह्याचं वेट काय आहे ह्या समयचं? या समयचं वेट आहे 295 ग्रॅम. मस्त. हे शिवलिंग असं युनिक आहे. सुंदर असं शिवलिंग आहे इथे चांदीमध्ये. हो, अभिषेक करायला. अभिषेक करतो. खूपच सुंदर सुंदर. छडी पण आहे दादाजींची. आणि ह्याला काय बोलतात? तबक आहेत. काय? भरपूर वेट आहे. खूप वेट आहे, पण खूप अँटिक पण आहे.
त्याची डिझाईन खूप सुंदर आहे डिझाईन. घड्याळ सुद्धा चांदीच आहे. हो, घड्याळ पण चांदीचं आहे. तोरण चांदीचं आहे, घड्याळ चांदीचं आहे. आणि बाकी तुम्ही मूर्ती बघालच, सगळ्या अँटिक मध्ये आहेत. ह्या मूर्ती सगळ्या अँटिक मध्ये आहेत. तुम्हाला गिफ्टिंग करण्यासाठी पण खूप चांगले ऑप्शन्स इथे उपलब्ध आहेत. दाखवा, दाखवा. वा वा, फाउंटन. ते back केलं आपण. त्या शॉप मध्ये आपण एक फाउंटन पाहिलं होतं राधाकृष्णाचं छोटं, आणि हेही खूप छान फाउंटन आहे. त्याच्यावरती पॅरेट्स आहेत. आपल्याकडे भातुकली पण आहे छानशी. चांदीमध्ये भातुकली चांदीमध्ये भातुकली आपल्याकडे. सगळं चांदीमध्ये आहे. आणि खूप आता युनिक वेगळा जरा आता काहीतरी कलेक्शन. भातुकली भातुकली, त्याच्यात चूल सुद्धा ती चांदीची आहे. अच्छा, इथे जर चूल आहे ना तर इथे गॅस सुद्धा आहे. अच्छा, इडली पात्र पण आहे. ते बनवतात ना तेही आहे. आप्पे पात्र. आप्पे पात्र सुद्धा आहे. छोटं फ्रीज सुद्धा आहे. हो, ओव्हन पण केलंय फ्रीजच्या बाजूला. सर, हे पाहिलं भातुकली चांदीत बनवणे. आणि पाटा वरवंटापासून सगळ्या गोष्टी आहेत बघा. चूल पण आहे, हो, जातं पण आहे. हे बघा, इस्त्री सुद्धा आहे. इस्त्री पण आहे. आपण गावाला पाणी काढतो ते. हा, हापशी. हापशी बोलतात त्याला. लग्नामध्ये चांदीची भांडी देतो आपण आहेर म्हणून. ही अशी भातुकली द्या. खूप छान प्रकार आहे. हे बघा, अतिशय रेखीव आणि छोट्या छोट्या गोष्टी इथे ज्या खूपच आपल्याला गरजेच्या आहेत. आणि आयुष्यामध्ये ह्या गोष्टी मुलींना सुटलेल्या नाहीत. आई वडिलांना काही गिफ्ट द्यायचं आहे ना तर हे द्या, आणि खूप छान द्या. आणि ह्याची प्राइस पण अतिशय कमी आहे. म्हणजे हे किती ग्रॅमचं आहे ताई? हे 95 ग्रॅमचं आहे. 95 ग्रॅम मध्ये आहे फक्त हे. हे किती ग्रॅमचं आहे? हे ना 440 असं ह्याचं वेट आहे. हो, आणि हे ताई 95 फक्त. मस्त छान आहेत भातुकली. जर मुलीला काय द्यायचंय तर भरपूर शिक्षण द्या आणि असं छोटंसं भातुकलीचं गिफ्ट द्या तिला. आणि त्याच्यावरती तुम्ही बघाल अतिशय युनिक टेबलावरची आपली रेल्वे गाडी आहे. ट्रेन बघू शकता तुम्ही, ज्याला लहान मुलं टॉय ट्रेन जुकजुक गाडी बोलतात. सिल्वर मध्ये आहे ही पूर्ण. अतिशय अँटिक पीस आहे जो डायनिंग टेबल वरती ठेवला जाईल. महालक्ष्मीचे सगळे दागिने केले. अच्छा, कोल्हापूरची महालक्ष्मी. अच्छा, ते सर्व दागिने इथून केलेले आहेत. अच्छा, आता एकाने केले, नंतर दुसरं नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडीला केले तालुका. अच्छा, पंढरपूरला केलं. परत पंढरपूरला पण केले. कोंबडी केली. वा, म्हणजे बऱ्याच मोठ्या देवस्थानाला इथून वस्तू गेलेल्या आहेत बनवून. सुंदर. बाय बाय. मी पाठवते व्हिडिओ. नक्की नक्की. क्वीन ऑफ शॉप. क्वीन ऑफ शॉप. तर स्पेशल भेट होती नगरकर मेन्शन मध्ये नगरकर आईंसोबत. जीच वाट खाती आज भरपूर तुम्हाला थांबावं लागलंय. ठीक आहे, तेवढी सुट्टी झाली माझी. सगळ्यात आवडीचं श्लोक ज्याच्यासाठी आला होता क्लॅप करतोय. छान ना श्लोक? काय आहे नाव कारचं? काय आहे नाव? लॅम्बोर्गिनी हुंडाई. आणि सेकंड बेंटली. दागिना असा जो सगळ्यांना आवडेल. SS नगरकर ज्वेलर्स. परंपरा विश्वासाची,
सेवा आपुलकीची.